आणि गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे वार गुरुवार. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि आज गार्गीला जायचं आहे माझ्या एका फ्रेंडकडे. ती राजस्थानी आहे. त्यांच्याकडे आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, तर त्यांना ते सवासणी वगैरे घालायच्या असतात लहान मुलींना, कुमारिका. तर त्यासाठी गार्गी, वीरा, नायरा इकडनं जाणार आहेत माझ्या फ्लॅट, आमच्या बिल्डिंगमधून. तर मग त्या जवळच जाणार आहेत, तर एखाद्यास मी त्यांना सोडायला जाईल. आणि त्यानंतर आज आहे पूजाचा बर्थडे आणि पूजाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज तिला मी काहीतरी केक वगैरे घेऊन जाईल. असं नाही की मीच घेऊन जाते, तीही माझ्या वाढदिवसाला नेहमी केक घेऊन येते. त्यामुळे मी आज तर जाणारच आहे संध्याकाळी. आणि अजून एका ठिकाणी आम्हाला बर्थडेसाठी जायचं आहे. माझी एक फ्रेंड आहे कृतिका म्हणून, आणि तिच्या दोन्ही मुलांचा बर्थडे आहे. तर मला त्यांच्यासाठी गिफ्ट देखील घ्यायला जायचं आहे. तर मग मी दाखवेल तुम्हाला मी कुठून गिफ्ट घेणार आहे त्यांच्यासाठी. चला तर मग आता मी आवरते. माझं थोडंसं काम आवरलेलं आहे, घरातलं थोडंसं राहिलेलं आहे. पण मी आता गार्गीला उठवते, कारण गार्गीला आता तिकडे पाठवण्यासाठी मला रेडी करायचं आहे, जेवायला पाठवायचं आहे तिला तिकडे, तर सवासणीसाठी. तर मग मी तिला उठवते, आंघोळ वगैरे घालते आणि मग त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. हॅलो. आणि गार्गीची आंघोळ झालेली आहे, ती रेडी देखील झालेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या फ्रेंडकडे माझ्या. तर अजून एक 2-3 गार्गीच्या फ्रेंड्स आहेत, त्यांनाही मी घेऊन जाणार आहे. आणि मला वेळ आहे म्हणून मी जाणार आहे, आणि मी त्यांना फक्त सोडून येईल. आणि त्यानंतर मला घरी येऊन थोडीशी कामे, मला इस्त्री करायची आहे माझ्या मिस्टरांच्या काही कपड्यांना, तर ती देखील मी करेल. आणि मग वाटलंच तर मी पुन्हा आणायला जाईल, किंवा जिच्याकडे ते मुलं जाणार आहेत ती पण आणून सोडेन त्यांना. चला तर मग गार्गी म्हणतीये मी एल्सा सारखी दिसतीये. तर मी पणायशाकडे गेले होते तिला आणायला, पण पणायशाची मम्मी मला खाली तिथेच भेटली, तर त्यांच्याबरोबर पणायशी होती. तर मग ती गार्गीला घेऊन गेली पुढे, आणि मी आता वीराला आणि नायराला त्यांना घेऊन जाणार आहे. आणि मी सोडून लगेच येईल. हॅलो. आणि पाहू शकता वीरा आणि नायरा माझ्यासोबत आहेत. आणि खूप ऊन झालेलं आहे, 11:15 वाजलेले आहेत, आणि आता जस्ट उन्हाळा चालूच झालेला आहे. आणि वीराने हा मी दिलेला ड्रेस घातलाय, केवढा छान दिसतोय. गार्गीलाही सेम ड्रेस आणला होता मी. आणि वीराला आवडतो ना ड्रेस. वीरा हाय कर पणायशा. हाय पणायशा. पणायशा हाय. आणि ही आहे, तुझं नाव सांग. क्रिशा. आणि क्रिशाचा गणपती बाप्पा. आणि ही आहे माझी फ्रेंड रितू. आणि इथे पण आहे एक देवश्री. हॅलो एव्हरीवन. हॅलो. गणपती बाप्पाला पण दाखवायचंय. आणि मग कृष्णा कुठे आहे तुझा? का बरं, झोपला होता? अच्छा, ओके. आणि ही आल्या आल्या म्हणजे मांडीवर येऊन बसली, मला बघितल्या हो ना. हॅलो. आणि मी जस्ट आत्ता मुलांना घेऊन आले, मुलींना. आणि गार्गी आहे प्राजक्ताकडे. तर आम्ही असा सर्व फ्रेंड्सने प्लॅन केलाय की पूजासाठी आम्ही एकत्र केक घेऊन जाणार आहोत. तर मग मी आता चालले केक आणायला, आणि आम्ही 2:30 वाजता जाणार आहोत. आत्ता वाजलेले आहेत 12:30. आणि मी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट पण पाहिल, तर मी सफीरला देखील जाणार आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेणार आहे. आणि मी आलेली आहे सफीर मार्केटला. तर मी बघते आता काय तिच्यासाठी मी घेऊ, आणि मलाही दाखवते मी काय घेणार आहे. आणि जसं मी काचेच्या बरण्या वापरते, तसं ती देखील प्लॅस्टिक डिक्लटर करते, तिच्या किचनमधून काढते. त्यामुळे मग मला हा सेट आवडला. तर त्याला स्टँड देखील होतं या काचेच्या बरण्या ठेवायला, म्हणजे फुटण्याची देखील शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मग मी तोच सेट घेतला. आणि मी तुम्हाला दाखवलंच मी याच्यामध्ये काय घेतलंय. बरण्यांचा सेट घेतलाय मी तिच्यासाठी. आणि मी आता चालले केक आणायला. तर चला मी तुम्हाला दाखवते केकचं शॉप देखील इथे कसं असतं.
आणि हे आहे केकचं शॉप. अजूनही आहेत इथे, 1-2 शॉप आहेत अजूनही. तुम्ही पाहू शकता आतमध्ये कशा प्रकारे केक ठेवलेले आहेत आणि ते ऑर्डर घेतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात केक ठेवत नाही, थोड्याच प्रमाणात ठेवतात. तर मला एमर्जन्सीमध्ये लागत होता, म्हणजे मी काय ऑर्डर देऊन मग घेणार नव्हते, तर मग मी डायरेक्ट घेतला. आणि या साईडचे केक होते ते एगलेस म्हणजे व्हेजिटेरियन केक होते. आणि आज रामनवमी होती, तर त्यामुळे आम्ही व्हेजिटेरियनच केक घेतला. आणि सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमचं आत्ता 2:30 वाजता वगैरे जायचं कॅन्सल झालं, तर आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊ. आणि त्यानंतर मी एका बर्थडे पार्टीत देखील जाणार आहे. आणि गार्गीला मला आत्ता आज लवकर सोडायचं आहे क्लासला, तिच्या स्प्रिंग कॅम्पला. 3 वाजताच आहे स्प्रिंग कॅम्प, तर मग मी तिला एक 2:45 वाजता इथनं घेऊन जाईल. आणि आता मी आयर्निंग करते, इस्त्री करते कपड्यांना. नमस्कार. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मॅक्समधून काहीतरी कपडे आणले, तर माझ्यासाठी मी ड्रेस आणले. मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. मी हा टॉप आणला आहे जीन्ससाठी, पाहू शकता व्हाईट कलरचा, आणि मला खूप जास्त आवडला होता तिथे. त्यानंतर मी ही एक ब्लॅक पॅन्ट आणली आहे. तुम्ही त्या व्हाईट टॉपवर देखील मी घालू शकते, आणि कोणताही एक टॉप मी त्याच्यावरती यूज करू शकते, त्यासाठी मी आणली आहे ती. आणि मी तुम्हाला दाखवलंच, मी हा टॉप घालून देखील दाखवला होता तुम्हाला, आणि पॅन्ट. तर पाहू शकता अशा प्रकारचा आहे हा, आणि मला हा खूप आवडला. ऍक्च्युली मी हा आणण्यासाठीच गेले होते, आणि मी बरेच काही दुसरे कपडे देखील घेऊन आले. आणि ही आहे त्याच्यावरची पॅन्ट. आणि हा आहे वन पीस, हा पण खूप सुंदर आहे. आणि ही एक व्हाईट पॅन्ट आणली मी. माझ्याकडे व्हाईट पॅन्ट नव्हती, माझ्याकडे ब्ल्यू कलरची होती, ब्लॅक होती, तर मग मी एक व्हाईट आणली. आणि अजून मी हा एक टॉप घेऊन आले, हा देखील जीन्स साठीच आहे. पाहू शकता कापड देखील खूप छान आहे याचं. आणि ही एक जीन्स, अजून एक जीन्स घेऊन आले. मी 2 जीन्स आणल्या, एक डार्क ब्ल्यू, माझ्याकडे डार्क ब्ल्यू नव्हती, तर त्यामुळे मी एक व्हाईट आणि डार्क ब्ल्यू आणली. जी माझ्याकडे आहे ती नाही आणली मी कलर तो. आणि मला आता करायचंय आयर्निंग माझ्या मिस्टरांच्या कपड्यांना, तर मी इथे ड्रेस काढून ठेवलेत आणि मी आता आयर्निंग करते. जास्त होणार नाही, कारण माझ्याकडे फक्त आता 1.5 तास वेळ आहे, तर 2 ते 3 ड्रेस होतील. मग मी तिकडून आल्यानंतर राहिलेले करेल, कारण मला आता गार्गीला सोडायला देखील जायचंय 2:45 वाजता, आणि आता वाजलेलं आहे 2. आणि आज खूप धावपळ झाली आहे. ॲक्च्युली मला आयर्निंग देखील करायचं आहे, आणि माझे फक्त 2 पॅन्ट आयर्न झाल्यात फक्त. आता मी इव्हिनिंगला वेळ काढेल, थोडासा जेवढे होतील तेवढे, ॲटलिस्ट 2-4 दिवसाचं काम होऊन जाईल या हिशोबाने. मी एकदमच करून ठेवत असते, म्हणजे एकदम माझे आता जवळजवळ ते निघालेले होते ते 20 म्हणजे 4-5 पॅन्ट असतील आणि 10 ते 15 शर्ट असतील, तर ते मी एकदमच करण्याचा प्रयत्न करत असते. मी गिफ्ट वगैरे घेऊन आले, आणि त्यानंतर मी आयर्निंग करत बसले. आणि आता वाजलेले आहेत 5. आता मला गार्गीला आणायला जायचं आहे, गार्गी लवकर येणार आहे. तर माझी आयर्निंग वगैरे बऱ्यापैकी झालेली आहे, सगळी नाही झाली. खूप सारे कपडे होते, तर राहिलेली मी उद्या करेन. मी आता माझ्या मिस्टरांसाठी चहा ठेवणार आहे, आणि मला सँडविच देखील बनवायचं आहे. तर मी सँडविचसाठी चटणी बनवून ठेवली आहे, आणि इथे आहे पोटॅटो बॉईल केलेले.
आम्ही झालेलो आहोत रेडी. आम्ही निघालेलो आहोत आता पूजाकडे केक घेऊन. अजून 7 वाजलेले नाही आहेत, त्यामुळे हळूहळू जाऊ, कारण 7चा टायमिंग होता आमचा आवलेला आहे. तर आता सगळेजण जमा व्हायला 7 वाजतीलच. चला तर मग मी तुम्हाला दाखवते आम्ही पूजाचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार आहोत. आणि गार्गी झालेली आहे रेडी. आणि इथे आहे बर्थडे गर्ल. हॅलो, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आणि इथे पूजा भजी काढत आहे सर्वांसाठी. ही आहेत भजी. क्रिशा ना? यस. आणि इथे 2 केक होते. एक दादांनी आणला होता आणि एक आम्ही सर्वांनी मिळून आणला होता. आणि आमचा केक खाऊन झालेला आहे. आणि इकडे मुलांसाठी भजी बनतायत, छोट्या पोटॅटोची भजी. आणि इथे आहे चटणी सँडविचची. वाव, साडी आहे ना, मस्त आहे. स्टँड आहे, छान आहे त्याच्यावर. आणि पूजाला बर्थडेसाठी तिच्या भावाने वॉच घेतली होती, तर ती येताना घेऊन आली होती 1 महिन्यापूर्वी. आणि आम्ही इथे गिफ्ट्स ओपन करत होतो तिचे, जे काही आले आहेत बर्थडेसाठी. आणि अशा प्रकारे आम्ही बरण्यांचा सेट देखील तिच्या किचनवर ठेवून दिला. आणि आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या एका फ्रेंडच्या मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी. हॅलो. आणि ही आहे माझी फ्रेंड कृतिका. आणि ही पंजाबी. हा, तिचं माहेर दिल्लीचं आहे आणि सासर पंजाबचं आहे. आणि तिच्या 2 मुलांचा बर्थडे आहे. एकाचा आधी होता ना 23ला, आणि आज दुसऱ्याचा आहे, तर त्यांनी एकत्र सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. बर्थडे टू नमिश आणि देव्यान.
आणि ती डेकोरेशनच्या ऑर्डर्स घेते. तर तिने तिच्या मुलांसाठी जे काही बर्थडेचं डेकोरेशन केलं होतं ते सर्व घरी केलं होतं आणि खूप छान केलं होतं. बर्थडेही खूप मस्त झाला आणि खूप एन्जॉय केला मुलांनी. आणि तुम्ही पाहू शकता तिने घर देखील केवढं सुंदर सजवलेलं आहे आणि मुलांची तर मस्ती चालू होती. खूप एन्जॉय करत होती मुलं. हॅलो, आणि आम्ही जस्ट आता बर्थडेवरून आलो. माझं घरातलं थोडंसं काम राहिलेलं आहे, आता मी ते आवरते. मला कपडे फोल्ड करून ठेवायचेत काही आणि बाकीचं आवरलेलं आहे सर्व काम आणि आता झोपायचं. आता खूप थकलेली आहे. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.